वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. व्यावसायिकांमध्ये गॅस पुरवठ्याबाबत चिंतेचं वातावरण. जिल्हा परिषदेच्या शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय आणि इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली कार. ठाण्यात लहान मोठी मिळून सुमारे 800हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृह आणि खाद्य व्यवसाय सुरू आहेत. मात्र मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं या व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. सर्व हॉटेल चालकांकडे पुढील 5 ते 6 दिवस चालेल इतकाच साठा असल्याची माहिती ठाणे हॉटेल संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे. दरम्यान काळ्या बाजारात सिलेंडरची विक्री केली जात असून त्यासाठी 400 रुपये जास्त घेतले जात असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारताला विविध क्षेत्रात बसू लागल्या आहेत. तर यातील सर्वात महत्त्वाचे जागतिक पातळीवर खनिज तेल, LPG, CNG गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. याचा थेट फटका नागरिकांना बसू लागलाय. घरगुती गॅस सिलेंडर देखील एका ठराविक कालावधीनंतरच ग्राहकांना मिळणार आहे. तर हॉटेल व्यावसायिकांना लागणारे व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा लवकरच बंद करण्यात येणार आहेत. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे LPG गॅसवर अवलंबून असल्यानं या संभाव्य टंचाईचा थेट परिणाम शहरातील खाद्य व्यवसायावर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गॅस पुरवठादारांकडून कधीही पुरवठा थांबू शकतो अशी सूचना देण्यात आल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या बहुतांश हॉटेल्सकडे केवळ पुढील 5 ते 6 दिवसच चालेल इतका गॅस साठा उपलब्ध असल्याचं सांगितलंय. दरम्यान ठाणे शहरातील हॉटेल व्यवसायाशी संबंधित विविध संघटनांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. गॅस पुरवठा दीर्घकाळ बंद राहिला तर शहरातील अनेक हॉटेल्सना तात्पुरती बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी माहिती हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच प्रशासनानं आणि संबंधित गॅस पुरवठा यंत्रणांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन हॉटेल व्यवसायासाठी गॅसचा नियमित पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणीही केली आहे. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी. आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झालाय. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवसासाठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट द्यायची? हो, आम्ही देणार आहे. हो हो, तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे. त्याच्यानंतर डुंबरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही हे देणार. त्यातील ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्याच्या कडेला आहेत. त्या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहो यासाठी ठाणे जिल्हा परिषदेनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार 2022मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या 27 शाळांमध्ये CCTV बसवण्यात आले होते. त्यानंतर सुमारे 4 वर्ष उलटून गेल्यानंतर 1328 शाळांपैकी अवघ्या 524 शाळांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आलं असल्याची गंभीर बाब समोर येतली आहे. तर उर्वरित 804 शाळांमध्ये CCTV कधी बसवणार असा प्रश्न उपस्थित होतोय. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दुर्गम आणि आदिवासी पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील बहुतांश शाळा या रस्त्याच्या कडेला आहेत.
त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर पडत असताना अपघाताची शक्यता असते. तसंच अनेक शाळांना संरक्षक भिंती बांधण्यात आलेल्या नाहीत. तसंच अनेक शाळांच्या आवारातून बालकं चोरीला जाण्याच्या घटना देखील घडल्याची उदाहरणं आहेत. त्याचबरोबर शाळेच्या आवारात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रत्येक शाळांमध्ये CCTV कॅमेरा बसवल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ होईल. या उद्देशानं तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी 2022 साली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये CCTV बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यावेळेला 27 शाळांमध्ये CCTV यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यानंतर CCTV यंत्रणा बसवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यानं कामाला ब्रेक लागला. त्यानंतर सुमारे 4 वर्षांनंतर जिल्हा नियोजन समितीमार्फत 2024-25 मधील उपलब्ध तरतुदीतून पहिल्या टप्प्यात एकूण 542 शाळांमध्ये CCTV बसवण्याचं कामकाज सुरू आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. शाळेच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवणं, अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणं आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात उपलब्ध करून देणं या दृष्टीनं ही CCTV योजना राबवण्यात येत आहे. कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्या शेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा आणि 2 दुचाकींना धडक देऊन कार थेट इमारतीच्या बांधकामासाठी 20 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात पडली. ही घटना पाचपाखडी इथे सायंकाळी 7च्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघे जखमी झाले असून एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकी बाईकचंही काही प्रमाणात नुकसान झालंय. मिळालेल्या माहितीनुसार टेस्ट ड्राईव्ह वाहनामध्ये 3 व्यक्ती प्रवास करत होत्या. गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे 2 व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रिया राहणार आधारवाडी कल्याण यांच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथिलेश पासवान आधारवाडी इथे राहणारे यांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर टाटा हेरिटेज शोरूम येथील कर्मचारी चेतन देशमुख राहणार नितीन कंपनी इथे त्यांच्या पायाला मुका मार लागलाय. काय इंजुरी आहे किंवा मग कोणाला काय लागलं ते समजलंय? इंजुरी आहे आतमध्ये तिघं त्या गाडीमध्ये, म्हणजे नशीब म्हणायला पाहिजे की त्या गाडीमध्ये जेव्हा एवढ्या उंचावरनं गाडी पडली त्यात ड्रायव्हरलाही जास्त लागलेलं नाहीये, त्या यालाही थोडंसं लागलेलं आहे. पण आत एक महिला होती, ती बऱ्यापैकी जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी आम्ही कौशल्य हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराला पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्यानं पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आलं नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट पालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महापालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भेडसावते. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येते. गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावते. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणी चाललं नसल्यानं नागरिक संतप्त झालेत. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली. अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्यानं भरून पोर्चमध्येच त्यांनी आंघोळ केली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसं तैनात केली आहेत ते पक्षपात करतायत. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्यानं नाईलाजानं इथे येऊन आंघोळ करावी लागली आहे. त्यामुळे जर पाणी संकट दूर केलं नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशारा त्यांनी दिलाय. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही पालिकेच्या कारभारावर टीका केली. ठाणे महापालिकेनंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेनं आपलं धरण विकसित केलंय, मात्र ठाणे महापालिकेला ते शक्य झालेलं नाही. डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि आपण पद्मसिंग पाटील हे जलसंपदा मंत्री असताना धरण मंजूर करून आणलं होतं, मात्र ते धरणही सत्ताधाऱ्यांना बांधता आलेलं नाही. आज एका नगरसेवकाच्या घरात पाणी नसल्यानं त्याला पालिका मुख्यालयात यावं लागत असेल तर तो दिवस ठाणे महानगरपालिकेसाठी काळा आहे असंही ते म्हणाले. नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये.
पर्याय नव्हता. कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतं. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते. पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाहीये. खारी गावातील लोकांना पाणी नाहीये. खारी गावातील लोकांना पाणी नाहीये. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे, जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला, उद्या बघू. अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय? असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात. कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची. महापालिका निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींच्या हातात सत्तेच्या चाव्या आल्या तरी स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती आणि विषय समिती यांच्या सदस्य निवड प्रक्रियेस अद्याप मुहूर्त मिळत नसल्यानं सदस्य निवड प्रक्रिया लांबत चालली आहे. येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत स्थायी समितीचे विषय पटलावर घ्या असे आदेश आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे नवी मुंबईचं गणित अद्यापही न बदलल्यामुळे ही निवड लांबणीवर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष महासभेतच सादर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. 5 मार्च रोजी ही विशेष महासभा घेतली जाणार होती, परंतु अवघ्या एका दिवसात पालिकेनं घुमजाव केलं आणि सदस्य निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली. आता देखील त्याची तारीख अद्यापही निश्चित होऊ शकलेली नाही. येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत सदस्य निवडीचे विषय मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु त्या महासभेत सदस्य निवडीचे विषय घेण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. पालिका निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार तसंच पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतल्याची स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे, परंतु त्यांचं अवसान गळालंय. सदस्य निवड आता केव्हा होणार हे या इच्छुकांना माहीत नसल्यानं ते देखील आता आशेवर बसलेत. बंद घराचं दार उचकटून ग्रिल तोडून एकट्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 48 घरं फोडणाऱ्या चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून 1 कोटीपेक्षा जास्त किमतीचे 1 किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत. शिवाजी संत असं या सराईत चोरट्याचं नाव असून तो टिटवाळा इथे राहणार आहे. त्यानं मुंब्रा भागात 48 घरफोड्या केल्यात, तर कल्याण आणि उल्हासनगर या पोलीस ठाण्यात यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. या 48 घरफोड्या त्याने मागील 2 वर्षात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील 2 वर्षात दिवा पूर्व मुंब्रा या परिसरात बंद घराचे बाथरूम, खिडकीचं ग्रिल उचकटून तसंच मुख्य दरवाजाचा कडेकोयंडा उचकटून मागील 2 वर्षांपासून घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तब्बल 48 गुन्हे दाखल झाले होते, परंतु त्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. या गुन्ह्याबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील 6 महिन्यांपासून गुन्हे शाखा घटक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांचं पथक त्या आरोपीच्या शोधात होतं. त्यात 8 फेब्रुवारी 2024 रोजी दिवा पूर्व मुंब्रा इथे बंद घराचे मुख्य दरवाजे, कडेकोयंडा आणि टाळं तोडून घरफोडी झाली होती. या दाखल गुन्ह्याच्या मध्ये तपासात घटनास्थळावर सापडलेल्या CCTV फुटेजनुसार एक संशयित त्या दिवशी घटनास्थळावर आल्याचं गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस शिपाई प्रशांत लवटे यांना आढळून आलं. त्या संशयितास 2 मार्च रोजी टिटवाळ्यातून अटक करण्यात आली आहे. त्यानं मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 2 वर्षांपासून एकूण 48 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्या गुन्ह्यातील चोरलेला 1,39,00,000 रुपये किमतीचा 1.3 किलो वजनाचं सोन्याचे दागिने हस्तगत केलेत. त्याला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी घटनास्थळावर येताना आणि गुन्हा करून परतताना प्रवासासाठी विविध साधनांचा वापर करत असे.
आपलं अस्तित्व लपवण्यासाठी तो CCTV कॅमेऱ्याच्या चित्रीकरणात येणार नाही, यासाठी उलट्या दिशेनं प्रवास करायचा, असंही पोलिसांनी यावेळेला सांगितलं. गेल्या 2 वर्षापासून च्या हद्दीमध्ये दिवा परिसरात घरफोडीचे गुन्हे घडत होते. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, API घुगे आणि त्यांची टीम ही समांतर तपास करत होती ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये. त्यामध्ये पोलीस हवालदार संदीप महाडिक, पोलीस हवालदार प्रशांत लवटे, पोलीस शिपाई अमोल ढावरे आणि पोलीस शिपाई सागर सुळकर यांना गोपनीय माहिती मिळाली. त्याच प्रकारे तांत्रिक विश्लेषण CCTV फुटेजच्या आधारे या टीमने सदर घरफोडीचा आरोपी निष्पन्न केला. याचं नाव आहे शिवाजी संते, हा राहणारा टिटवाळा कल्याणचा आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण 48 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे, ज्यामध्ये 1 किलो इतका सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे. या आरोपीवर यापूर्वी 4 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर या आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड आजपर्यंत आहे. त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आम्ही ट्रान्सफर करत आहोत. घराचे किंवा बाथरूमचे ग्रिल वाकवून किंवा ग्रिल ते तोडून तो आत घरामध्ये प्रवेश करून घरफोडी करतो. सध्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकच आरोपी निष्पन्न झालेला आहे. अजून काय त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. किती वर्षापासून मागील 2-2.5 वर्षापासून तो या परिसरामध्ये दिवा परिसरामध्ये घरफोड्या करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत, सगळे लोक गावी जाणार आहेत, आणि नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना या निमित्तानं आवाहन करतो की जे आपले सोसायटीज आहेत त्या सोसायटीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, सिक्युरिटी गार्ड्स ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर CCTV फुटेज उपलब्ध होईल या अनुषंगाने CCTV कॅमेरा लावणे देखील आवश्यक आहे.